अखिल हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या या निमित्तानं नवी क्रांती घडवण्याच्या निमित्तानं उपस्थित असलेला हा जनसमुदाय आण्यापासून तर नाण्यापर्यंत सगळ्या असलेल्या ग्रामस्थांचा, व्यापाऱ्यांचा आणि माझ्या तरुण असलेल्या तडफदार सहकारी मित्रांचा खरं तर असलेली जी मागणी आहे ती आमची मागणी म्हणजे भीक नाही तर आमचा हक्क आहे आणि तो हक्क मिळवण्याच्या निमित्तानं आम्ही खरं तर या आळेफाटा नगरीमध्ये पुणे नाशिक रेल्वे आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित आहोत। आजूबाजूला परिसरातील असलेल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, ज्या वेळेला जुन्नर तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल आणि या इतिहासामध्ये आणि या विकास आराखडा बनला जाईल, त्या विकास आराखड्यामध्ये खरं तर तुम्ही या विकासामध्ये काय केलं हे तुम्हाला ज्या वेळेला विचारण्यात येईल त्यावेळेला नक्कीच तुमच्यासारखे आणि आमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिक या असलेल्या पुणे नाशिक रेल्वेच्या माध्यमातून या असलेल्या रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलं आणि आमची असलेली भीक नाही तर आमचा हक्क खरं तर या असलेल्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून हिसकावून आणला हे सांगण्यासाठी खरं तर आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। सर्वे झाला, लोकांना पैसे आले, परंतु माशी कुठे शिकली प्रत्येकाचं म्हणणं आहे। माझे असलेले सगळं खरं तर हा जुन्नर तालुका आहे, शिवजन्मभूमी आहे। हा फक्त एक बिंदू नाही, हा फक्त एक टिंब नाही, तर हा असलेला भारत देशाचा कणा आहे आणि हे एक हृदय आहे। जर आळेफाट्याचा आणि या जुन्नर तालुक्याचा विकास जर झाला नाही, आम्ही फक्त जेएमआरटीच्या नावाखाली सांगतोय या परिसरामध्ये जेएमआरटीच्या माध्यमातून आल्यामुळे आयटी पार्क येत नाही, एमआयडीसी होत नाही, आयटी हब होत नाही, विविध लघु उद्योग येत नाही। आमच्या सारख्या खरं तर असलेल्या तरुणांनी, शेतकरी वर्गाने फक्त शेती पिकवायची आणि त्याच्यावरती व्यापार व्यवसाय करायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा। आमचे असलेले विद्यार्थी दूरवर्ती शिक्षणासाठी पुणे नाशिक असेल, मुंबई असेल, नगर असेल, खरं तर परराज्यामध्ये शिक्षणासाठी जातात। हे जात असताना या सगळ्या असलेल्या अंगी ज्या सुविधा आहेत हे देण्याचं काम खरं तर आपल्याला सगळ्यांना या भविष्यामध्ये करायचं आहे आणि हे करत असताना खरं तर जेएमआरटीचा आव्हान असेल। आम्ही पाहतोय की बेळ बाबळेश्वर जे हाय टेन्शनचे टावर लाईन आहे, ही टावर लाईन खरं तर आता काही 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी गेली, मग त्या असलेल्या बाळेश्वर हाय टेन्शन लाईनचं जेएमआरटीला त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला नाही का, हा असलेला प्रश्न आहे। तो अहवाल कोणी सादर केला, त्यावेळेला जेएमआरटीने कोणता अहवाल दिला? 1992च्या कालखंडामध्ये ज्या वेळेला या तालुक्याचे माजी आमदार नामदार साहेब यांनी औद्योगिक वसाहत 14 नंबर या ठिकाणी आणली, हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं, हायकोर्टामध्ये ते केस लढले आणि 14 नंबरची असलेली औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी आली। त्यावेळेला जीएमआरटी असलेला अहवाल कोणता होता? मग आताच असलेला जीएमआरटीचा अहवाल आमच्या विरोधात काय येतोय? हे असलेल्या गोष्टी आपल्याला जे आपल्या हक्काची अहवाल जो अहवाल आहे हा खरं तर सादर होणार आहे, याच्यावरती कमिटी आदरणीय ते असलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही कमिटी 5 लोकांची गठीत केलेली आहे। 60 दिवसामध्ये हा अहवाल सादर करायचा आहे। आम्हाला काही माहित नाही, तुम्हाला कोणता अहवाल सादर करायचा तो करा, तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु या जुन्नर तालुक्यामधून ही असलेली पुणे नाशिक रेल्वे, हायस्पीड रेल्वे ही गेलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि हा आमचा हक्क आहे। ही कोणती आमची भीक नाही। सर्वांना विनंती आहे की एकदा जोरात घोषणा द्या, आमची मागणी, आमचा हक्क, आमची मागणी, आमची मागणी, आमची मागणी। आपण जर कडवारीनुसार या असलेल्या रस्त्यावरती जर उतरलो नाही, आपला हक्क या असलेल्या राज्यकर्त्यांकडून जर हिरावून घेतला नाही तर आपला काही उपयोग होणार नाही। भविष्यात सागर शेट्टीने सांगितल्याप्रमाणे येणारी पिढी तुम्हाला जाब विचारेल की तुम्ही असलेल्या रेल्वेच्या आंदोलनामध्ये काय केलं, फक्त पाहत नाही बसलो तर रस्त्यावर उतरून या रस्त्याचा हक्क खरं तर खेचून आणण्याचं काम आम्ही केलंय आणि हे आपल्या सगळ्यांना करायचंय। तुम्ही हात आमच्या बरोबर क्रांतीची मशाल हातामध्ये घेऊन सगळ्यांनी असलेल्या मागणीसाठी, आपल्या हक्काची मागणी, आपल्या हक्काची असलेली रेल्वे ही एकजुटीने, एक दिलाने, निपक्षपातीपणे खरं तर मागण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलोय। आमची मागणी, आमची मागणी,
असंच खरं तर वेळोवेळी आपल्याला या रेल्वेच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला आंदोलन असेल त्या त्या वेळेला जो आव्हान सादर होईल त्या परिसरामध्ये सगळ्यांनी या असलेल्या भव्य दिव्य स्वरूपाच्या रेल्वे हक्का कृती समितीच्या माध्यमातून ज्या आपल्याला आव्हान केलं जाईल त्या त्या वेळेला आपण सगळ्या तरुणांनी ज्येष्ठांनी माझ्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून माझ्या शेतकऱ्यांनी कारण की माझ्या शेतकऱ्यांचा जो असलेला माल आहे तो नुसता पुणे नाशिक रेल्वे झाली म्हणजे तो पुढे जोडली जाते नाशिक पर्यंत जोडली जाते त्याच्यामधून माल वाहतुकीचे धक्के निर्माण होतील त्या असलेल्या धक्क्यांमधून आपले माल मग असलेली नारायणगाव मार्केट कमिटी असेल आळेफाटा मार्केट कमिटी असेल ओतूर मार्केट कमिटी असेल इथली तरकारी असेल इथले टोमॅटो असतील इथले कांदे असतील हे कमी असलेल्या भाड्यामध्ये अल्प दरामध्ये त्याची वाहतूक होईल आणि कमीच्या कमी दरामध्ये आपल्याला त्याची व्यापारपेठ उभी राहील हा खरा तर या ठिकाणचा लढा आहे आणि हा लढा मागण्यासाठी या हक्कासाठी आम्ही सगळेजण करून या निमित्तानं या आंदोलनामध्ये सहभागी झाले या आंदोलनाच्या निमित्तानं खरं तर माझी शिवनेरी माजी सैनिक संघ खरं तर हे देशाच्या सीमेवर काम करणारे सुद्धा असलेले आमचे जवान या असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांची असलेली तळमळ पाहता त्यांच्याकडे पाहता नक्कीच आमच्या सारख्या तरुणांना बरं वाटतं आता या ठिकाणी भाऊसाहेब भाऊसाहेब आले तर त्यांनी पंतप्रधान कार्यालय रेल्वे मंत्र्यांना पत्र दिले आणि त्याचं खरं तर मेल केलाय त्यांचा अभिमान वाटतो का एवढा ज्येष्ठ माणूस हा खरं तर आपल्या तरुणांच्या पुढच्या पिढीसाठी लढा देतो आणि आम्ही फक्त उभ्या हातात हात घालून राहतोय तर आम्हाला सगळ्यांना तो लढा लढायचा आहे आणि आमच्या हक्काची असलेली पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे ही आम्हाला झालीच पाहिजे ही आमची असलेली मागणी आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.